नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती विधानसभेच्या मगरवाडी या गावामध्ये आहोत आणि आपल्याला इथं काही मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांच्याशी बारामती विधानसभेचं वातावरण कसं आहे, कोणाचं पारडं जड आहे आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया काय सांगतायत मगरवाडीकर. नमस्ते. नमस्कार नमस्कार. आता सध्या अजितदादा पवार विरुद्ध योगेंद्रदादा पवार अशी विधानसभेची लढत होते. निवडणूक होईल. आता इथं कसं झालंय, दादा म्हणजे आमचा दादा ही दादाच आहे पहिला. आणि दादा असल्यामुळं पहिल्या दादांनी कामं चांगली केलेले आहेत आणि कुठल्या कामाला त्यांचा अडथळा येत नाही. आणि असे दादा किती जन्माला येतील परत, पण त्या अजितदादा सारखा दादा नाही नेता जाणार कोण. कारण ही आता जी नवीन पिढी आहे त्या पिढीला एवढं लगेच म्हणजे काय जुळणार आहे का. आणि दादाचे काम जे पहिल्यापासून आहे ते त्यांच्या गॅरंटेड काम आहे. कुठल्या कामाला हात घातला तर ते काम लवकर बाबा हाती लागते आपल्या, आणि कुठल्या माणसाला न्याय मिळतोय. आणि ही दादाच पाहिजे. या बारामतीला दादा असल्याशिवाय त्याला काही होणार नाही. दुसऱ्याला कुणाला बारामती व्यवस्थित चालणार बी नाही. ही दादांची गॅरंटी. मग साहेबांनी काय कमी काम केलं? साहेबांनी केलं त्यांच्या काळामध्ये, मग केलं की त्यांनी बी काम केलंय बरंच. पण आता जर त्यांच्या हातात दादांची सत्ता दिली, मग दादांनी बी 30 वर्ष चांगला कारभार केलाय. मग आता दादा ही म्हणतात की आता हे एकंदर दादा 30 वर्ष करून द्या. 30 वर्ष समजू तर आपण तरी राहणार आहे का? 30 वर्ष आता ते शिकता शिकता त्यांना आणि 10 वर्ष लागणार आहेत. मग असं नाही चालत. हाय हे चालू दादा आम्हाला अजून 10 वर्ष दादा चांगले सहकार्य करणार आहे आणि त्यातून आमच्या गोरगरिबांचं न्याय मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने बारामतीतली निवडणूक होईल? बारामतीले ते अजितदादाच्या ह्याच्यात होईल. अजितदादाच का बरं वाटते तुम्हाला? तिथं चांगलं सुफल मिळाले, लोकांना पाण्याची सोय केली, सगळी म्हणजे रस्त्याची सोय केली. त्याच्यामुळे दादा पाहिजे. दादा पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय ही बारामती विधानसभेची निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि कुणाचं पारडं जड राहील? आता म्हणजे आमच्या तरी गावामध्ये मगरवाडी गावचं तर मतदान एक शिक्क्यानेच होणार आहे दादांना. आणि दादा हे म्हणजे कसं ते कुलदैवत आहे आणि वहिनी ही कुलस्वामिनी. तर दादांनी अशी कामं केलेत की मगरवाडी गावामध्ये 4 वॉटर स्कीम केले, 4 पाईपलाईनी केले आणि त्यामुळं मगरवाडी गावात दुष्काळ पाण्याचा नाही आहे आणि प्रत्येक वाड्या वस्तीवर डांबरीकरण केलं. म्हणून आम्हाला दादा मुख्यमंत्री पदाला पाहिजेत, एवढंच. मग लोकसभेला सुनेत्रा वहिनींना मतदान कमी का झालं तालुक्यामध्ये? त्यावेळेस काहीतरी लोकांचं कल झाला हो, असं झालं ते. काहीतरी लोकांच्या मनात फीट बसली किंवा म्हणले एवढ्या वेळेस साहेबांच्या म्हणजे ह्यांना देऊ. लोकसभेला ताईंला हा, आणि विधानसभेला दादांना असं ठरलं. ठरलं होतं, बरं. एवढंच. आता तसं होणार नाही. नाही होणार तसं. आता 100% मतदान दादांना होणार आणि दादांना आम्हाला दादांची काळाची गरज आहे, म्हणून 100% दादांना मतदान होणार. काय वाटतंय तुम्हाला? बारामती विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या भागातलं मतदान कशा पद्धतीने होईल? या भागातलं मतदान चालू ह्याला तर 100% दादालाच होणार आहे. का बरं वाटतंय असं? दादाशिवाय पर्यायच नाही. कारण दादानी ही मगरवाडी गाव म्हणा, बारामती तालुका म्हणा, अक्षी सुजलम सुफलम बनवलेला आहे. इथं पाण्याची टंचाई नाही. शेतकऱ्यांना फक्त काय पाहिजे, पाणी आणि वीज ही भरपूर आहे. त्याच्यामुळे दादाच इथं 101% येणार, चांगल्या मताने येणार. दुसरी गोष्ट की दादाशिवाय लोकांना पर्याय पण नाही. कितीच्या लीडने येतील असं वाटतंय तुम्हाला अंदाजे? आता दादा 1,00,000-1,15,00,000च्या लीडने तरी यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण आमच्या मगरवाडी गावात तर भरपूर प्रतिसाद दादालाच मिळणार आहे. काय वाटतंय आपल्याला? बारामती तालुक्याचं विधानसभेचं मतदान लागले आणि प्रचार जोरदार दोन्ही बाजूनी सुरू आहे. काय वाटतं नाही, तुम्हाला, कशी होईल लढत? कसं आहे माहिती का, दादांच्या शिवाय आता पर्याय नाही. तालुक्याला बी नाही आणि आमच्या मगरवाडीला बी नाही. त्याच्यामुळे कसं आहे, आमच्या लोकांनी आता पहिले कसं ती भावनीची हारी लोकांनी काय केलं, लोकसभेला ताईंना दिलं आणि आता 100% दादांनाच मतदान करतील आमचे मगरवाडीकर. एवढंच मी सांगतो. लागली आणि सर्वत्र प्रचार जोरदार सुरू आहे. तर दोन्ही पार्ट्या जोरदारपणे प्रचार करताना दिसत आहेत. तालुक्यामध्ये कसं वातावरण राहील? काय इथलं वातावरण कसं आहे? आत्ताचं वातावरण बघता मगरवाडी गावामध्ये विकास कामाचं भरपूर योगदान दादांच्या मार्फत झालेलं आहे. आमच्या वाड्या वस्त्यावरती म्हणजे मगरवाडी गावामध्ये विखुरलेलं गाव आहे, पण अशी एक वाडी वस्ती राहिली नाही की जिथं काम झालं नाही.
रस्ते असतील, पाण्याच्या सुविधा असतील, अशी बरीचशी कामं म्हणजे दादांच्या मार्फत झालेली आहेत. त्यामुळं आम्ही इथनं मागं पाठीमागं बी राष्ट्रवादी पक्ष जेव्हा साहेबांचा होता, दादा एकत्र होते, तेव्हा आम्ही त्यांनाच मतदान करायचो. पण अलीकडच्या काळात त्यांच्या काय घरामध्ये फुटाफूट झाली असेल, त्याच्याबद्दल आपल्याला त्यात दुमत नाही. पण आता जर पाहता, खरं तर आम्हाला दादाचीच गरज आहे. दादाशिवाय पर्यायच नाही आणि आम्ही एकमेव दादाच्या मागं घड्याळाला मतदान करणार. आणि एकच आमचं ठरलेलं आहे, मगरवाडी ग्रामस्थ भरपूर आहेत की ती दादांच्याच मागे आहेत, त्याला पर्यायच नाही. आणि ह्या विकास कामाला महत्त्व जास्त देणारी ही आमची मंडळी सगळी मगरवाडी गावातली आहे. त्यामुळं आम्ही घड्याळाला शिक्का मारणार आहे. हे ठरलेलं आहे आमचं, ह्यात काय दुमतच होणार नाही. एवढंच. दादांना मुख्यमंत्री व्हायला दादांना तर मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही युक्त म्हणजे प्रयत्न करणार की आमच्या गावातून जेवढं मतदान जास्त होईल तेवढं आम्ही करायचाच प्रयत्न करणार आणि ह्या बारीने होणारच. की जसं लोकसभेला झालं तसं आता तर होणार नाही, ह्याची आम्ही गॅरंटीच देतो. तुम्ही एक तरुण मतदार आहात आणि तरुण मतदार म्हणून बारामती तालुक्यातल्या वातावरणाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने निवडणूक होईल? आता आपण बघतोय जरा बाकीच्या मतदारसंघातनं लोक सांगतायत बारामती सारखा विकास करू, बारामती सारखा विकास करू. बारामतीचा विकास केलाय त्यालाच जर लोक बदलाय निघाल्यात. आज दादांनी बघतोय आपण मगरवाडी गाव खूप म्हणजे एकदम परिस्थितीतनं उज्ज्वलीला म्हणजे चांगले ह्याला आलं या. अगदी इथं पाणी नव्हतं, काय नव्हतं, या पाण्यामुळं मगरवाडी गावाचा खरं तर विकास झाला या. आणि भरपूर कामं झाल्या तर कुठं राहिलं नाही, रस्ता पाणी सगळं जिथल्या तिथं झालंय. आणि काय नाही दादा, आम्ही उलट सोमेश्वर चरणी प्रार्थना करतोय की दादांना मुख्यमंत्री व्हावं, अशीच आमची मगरवाडी गावाची आणि अख्ख्या बारामती तालुक्याची सुद्धा इच्छा आहे. बस एवढंच मी सांगेन. तर हे होते मगरवाडीकर ग्रामस्थ आणि यांनी बारामती विधानसभेचे मतदान कशा पद्धतीने होईल, कुणाचं पारडं जड राहील, हे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूजवर दररोज टाकत असतो. धन्यवाद.